मंडळी तुम्ही ऐकलं असेल सात्विक आहार घ्या, सात्विक आहार घ्या. सगळीकडे आपण ऐकतच असतो हे. परंतु हा सात्विक आहार काय आहे हो नेमका? सत्वशील आहार म्हणजे सात्विक आहार हे पण आपल्याला माहिती असतं. परंतु सत्वशील आहार म्हणजे समजायचं काय नेमकं? तर आपल्याला माहिती आहे श्रावणामध्ये किंवा चातुर्मासामध्ये कांदा जास्त खाल्ला जात नाही, लसूण जास्त खाल्ला जात नाही, मांसाहार केला जात नाही आणि एक आचरण, आपलं आचरण शुद्ध ठेवलं जातं, आहार शुद्ध ठेवला जातो आणि असा आहार जर घेतला तर आपल्याला या ऋतूमध्ये होणारे आजार होत नाहीत. कारण ऋतूचं महात्म्य पण असतं. ऋतूमध्ये वेगवेगळे बदल घडत असतात, वात वाढत असतो, पित्त वाढत असतं आणि जर आपण आपल्या आरोग्याची काळजी नीट घेतली नाही, आपला आहार व्यवस्थित ठेवला नाही, तर आपल्याला बरेच आजार होऊ शकतात. जर सत्वयुक्त आहार, सत्वशील आहार जर आपण घेतला नाही, सात्विक आहार घेतला नाही, तर आपल्याला त्रास होऊ शकतात. सात्विक आहार म्हणजे काय? तर साधारण भात असतो, मुगाची डाळ असते, तिखट, आंबट, खारट, नंतर मसालेदार, चमचमीत, चटचटीत, तळलेले पदार्थ हे सात्विकमध्ये येत नाहीत. साधं जेवण, साधी फोडणी, जास्त मीठ घालायचं नाही, जास्त तिखट घालायचं नाही, जास्त आंबट घालायचं नाही, जास्त खारट घालायचं नाही, जास्त मसालेदार गोष्टी करायच्या नाही. साधारण चवीच्या ज्या गोष्टी असतात, साधारण चवीचे जे पदार्थ असतात, ते म्हणजे सात्विक आहार आणि असा सात्विक आहार घेतल्यामुळे आपल्या शरीरामध्ये दोष वाढत नाही, ते व्यवस्थित प्रमाणात राहतात. यालाच म्हणायचं सात्विक आहार.